हो साहेब, चुकलं माझं. मी काहीच नाही केलं. माझ्या वासरची शपथ आहो, माझं काहीच संबंध नाही दोघांची. मी याला बोललो होतो काय बोलू नको, पण त्यानं ऐकलं नाही माझं. मी नाही साहेब, मी ताईला काय त्रास देत नव्हतो. मी फक्त बोलत होतो ताईशी. ताई हे काय चाललंय तुमचं? नक्की कोण कोणाला काय म्हटलं? म्हणजे तुम्हाला काय माहित नाही व्हय? साहेब तू कंप्लेंट नाही केली व्हय? अरे मी कशाला कंप्लेंट करू, मी माझ्या नवऱ्याशी बोलत होती. साहेब ब्रेकअपचा विषय दिसतोय. आता हिचं लग्न झालंय ना, आता पडाय आत ना बाहेर. होय हे काय आताच पडलो. आणि मी आत पडलोच नव्हतो, त्यामुळं बाहेर पडायचा संबंधच नाही. हा ठीक आहे ठीक आहे. ते जामकर कुठे राहतात? जामकर त्यांच्याकडे काय काम आहे? हे काय डाउनलोडिंग आहे? तुम्ही चौकशी करायला लागलेत? काय केलंय काय त्या जामकरने? हे जेवढं विचारलंय तेवढं सांगा. हे इथून सरळ गेला का नाही, खात्या हाताला ते एक पार लागल, त्याच्यानंतर मग दुत्या हाताला गेलं की 5 मिनिटावर त्यांचं घर आहे. त्यांना घे रे आपल्या सोबत. हो साहेब, अहो चुकलं माझं. मी काय नाही केलं, माझा काही संबंध नाही त्या जामकरशी. अहो खरंच नेऊ नका मला जेलमध्ये. आहो साहेब सॉरी, माफ करा मला. ते आरोपी गप. साहेब काय बोलले तुला? चल घर दाखव. चल घर दाखवायचंय वे. चला की जित्या, दुकानाकडे लक्ष ठेव. ताईबर बोलू नको बाबा. चला. हात बॅक बॅक एवढीच ठेवायची. हो, तुम्ही माप घेताना टेलर, तेव्हा खरंच कसलीच भीती वाटत नाही. हो मी बाईचे कपडे शिवतो, बाईला नाही शिवत. नाव काय तुमचं? अश्विनी येणारे. अश्विनी येणारे. 2 दिवसांनी घेऊन जा. मी बाईचे कपडे शिवतो, बाईला नाही शिवत. काय मराठीतली सुंदर उक्ती आहे बघा. काय शब्द लालित्य, काय शब्द प्रयोग, काय वाक लालित्य. एक टेलर आणि ही स्तिमित करणारी शब्द संपदा. आश्चर्य, दुर्मिळ आहे. सकाळी सकाळी कसं काय येणं केलं? हा, एवढ्या सकाळी सकाळी यासाठीच आलो मी. तुम्ही मला म्हणाला नाहीत बस म्हणून, तरी मी बसतो. यासाठी मी आलो की तुम्हाला फार उत्सुकता आहे ना मी काय करतो हे. चिकित्सा म्हणून आलो सांगायला. हो नाही असं काय नाही. असं कसं? किती ते औत्सुक्य तुमच्या डोळ्यामध्ये मी काय करतो हे जाणून घेण्याचं. थोडी स्मरणशक्तीला चालना द्या. तुम्हाला आठवेल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी साफसफाईचं काम करतो म्हणून. हा तेच. अहो माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं. तुम्ही सफाई कर्मचारी, इतके दिवस गावात आहे, इतके दिवस सुट्टी कशी काय ना, याचं कौतुक वाटलं. इतके दिवस सुट्टी नसू शकते. म्युन्सिपाल्टीचं औदार्य दुसरं काय, आपल्या कर्मचाऱ्यांविषयीची आस्था, प्रेम, जिव्हाळा. बघा, म्हणलं होतं का नाही मी, घरी नाही तर ते इकडं असतील. तो का ते जामकर आहेत. पोलीस. आय हेट पोलीस. आय टोल्ड. that I really hate police. मग काय रे? काय माहिती, मुंबईवरून आल्यात वाटतं त्या जामकरला हुडकत. जामकरला हुडकत पोलीस आल्यात? काय डाउनलोड नाही, काय कळा नको. काय झालं साहेब? 4 फर्स्ट क्लास चहा घेऊन ये. लगेच देतो. दुसरीकडनं घेऊन ये. तुझा 3rd क्लास असतो चहा. हा ये दे. हे जामकरला का शोधत आले असते? हा नक्की कोण आहे काहीच कळत नाहीये. काय जाधव, बरेच लांब आलात मला भेटायला. आमच्या साहेबांनी मला परत बोलवलं की काय? साहेब, तुम्ही ज्या मंत्र्याच्या मुलाची कसून चौकशी केली होती ना कस्टडीमध्ये, त्या मुलाचा मृत्यू झाला हॉस्पिटलमध्ये. हो, त्याच्यामुळं कमिशनर साहेबांवरचं प्रेशर वाढलंय
आणि तुमच्यावर इन्क्वायरी बसेल. 1-2 दिवसात तुम्हालाही मुंबईला यावं लागेल. आता मला बहुतेक फाशीची शिक्षा होईल. हो साहेब, काय पण बोलू नका साहेब. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. काय रे मांगे, काय केलं असेल या जामकरनं? काय माहिती लागा, मुंबईत काहीतरी कांड करून इकडे गावात आला असणार बघ. उगाच पोलीस येतात होय हुडकायला. लय डेंजर माणूस आहे ती. असं का वाटतंय तुला? अरे मागच्या वेळेस आमच्यावर नव्हता होय बसला. अरे आमच्यावर बसला होता ना, तेव्हाच कळलं होतं. मग त्याचा काही नियमच नाही. काय बोलल, काय करल, काहीच नियम नाही त्याचा. हा जामकर माझ्यासारखंच एखादा कांड करून इथे पळून तर आला नाहीये ना. तसं असेल तर ह्याच्यापासून अजून सावध राहायला पाहिजे. गुन्हेगाराला पोलिसांपासून धोका कमी असतो, दुसऱ्या गुन्हेगारापासून जास्त असतो. याने काय कांड केलाय हे मला कसं कळणार? त्या आर्याला सुद्धा माहिती नसणार. मला काही यायला जमणार नाही. माझी बहीण असती तर एकटी असते. साहेब, तुम्हाला यावं लागेल. वरिष्ठांचा तसा आदेश आहे. साहेब, तुम्ही जर नाही आला तर प्रकरण अजून चिघळेल. या पोलिसांच्या बॉडी लँग्वेजवरून हे जामकरला घेऊन जायला आलेत असं तर वाटत नाहीये. बघितलं का कसलं डेंजर माणूस आहे. अरे पोलिस सुद्धा रिस्पेक्ट द्यायला लागलेत. असं का वाटतंय तुला? जे घडलंय त्याला सामोरं जायला पाहिजे आपल्याला. येतो मी. साहेब, तो मुलगा जर आता जेलमध्ये असता तर त्याच्या बापानं कुठनं पण वशिला लावून त्याला सोडवला असता, आणि जो मेला त्याला न्याय मिळाला नसता. बरं झालं मिळाला तो. नाही, हा असला न्याय मला अपेक्षित नाही. त्याला कायद्यानं न्यायाने शिक्षा व्हायला पाहिजे. हो, आपणच नाही कायदा पाळला, लोक कसे पाळतील? माझ्याकडनं झाली चूक, पण तुम्ही अशी चूक करू नका. हो साहेब. मांगे, हा, ही सगळी पोलिस त्या जामकरला सॅल्यूट मारतात. म्हणजे जामकर कुठल्या तरी मोठ्या पदावर कामाला दिसते. हा जामकर माझ्या मागावर तर आला नसेल ना? कातळवाडीतल्या पोलिसांशी याचा काही संबंध असेल का? दिव्या सिंगने तर याला पाठवला नसेल ना? तुमचा मुलगा गोपाळ गुणी आहे, सुशील आहे, संस्कारी आहे, टेलर नाही, कंपाऊंडर आहे. अरे काय डाउनलोडिंग आहे काही? नाही तसं काही असेल बहुतेक. नाहीतर हा मला कंपाऊंडर म्हणलाच नसता. साहेब, तुम्हाला न्यायला गाडी पाठवतो. नाही, मी येतो, तुम्ही जा. ठीक आहे साहेब, जय हिंद. अरे ह्या पिक्चरची स्टोरी वेगळीच निघाली. Rari